विदर्भ के भंडारा जिले में दाढ़ी मूछ वाले अनोखे भ्रुशुंड गणेश का जागृत देवस्थान है। इस देवस्थान पर 8 फुट ऊंची गणेश की मूर्ति एक ही शिला से बनी है, जो कि मूषक वाहन पर विराजमान है। बता दें कि मंदिर परिसर में जागृत गणेश देवस्थान के साथ ही शिवलिंग, सिंदूरी नंदी और छत्रहीन हनुमान की मूर्ति भी भक्तों का विशेष आकर्षण है। मान्यता है कि यहाँ श्री चक्रधर स्वामी ने 1130 में दर्शन किए थे। गणेशोत्सव में यहाँ भारी संख्या में श्रद्धालु जुटते हैं और मानते हैं कि भ्रुशुंड गणेश के दर्शन से सभी मनोकामनाएं पूर्ण होती हैं। मेंढा येथील रहिवासी आहे आणि भ्रुशुंड गणेश मंदिर जे आहे त्यांच्या सहवासात मी राहतो। माझी वय 40 वर्ष आहे। मागच्या 40 वर्षापासून आम्ही हे बघत आहोत। इथे एक छोटीशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या बद्दल आमचे जे जुने लोक आहेत ते सांगत आहेत की इथं महर्षी महाराज नावाचे एक महाराज होऊन गेले। त्यांनी इथं भगवान गणेशजीची हे केलं, त्यांना इथं बोलावलं, असं या पद्धतीचे काही जुन्या हे आहेत। इथली जी मूर्ती आहे श्री भ्रुशुंड गणेश महाराजांची जी मूर्ती आहे ती 8 फूट उंच, 4 फूट रुंदीला आहे। तिचे डोळे आणि तिला दाढी मिशी या पद्धतीचा तिचा आकार दिलेला आहे आणि जसं जसं हे आधुनिक काळात जसं जसं दिवस जात आहेत तसे तसं त्याच्या विकासाचे काम, त्याच्या डेव्हलपमेंटचे काम इथले ट्रस्टी लोक जे आहेत ते करीत आहेत। बाजूला तिथं आणखी त्याच्याच बाजूला हनुमंताची एक 8 फुटाची तेही मूर्ती आहे, रुंदीला 3 इंच आहे। तिच्यावर याच्या अगोदर कित्येकदा तरी छत वगैरे टाकण्याचं काम केलं, पण ते छत त्यांनी टिकवून ठेवलं नाही अशी इथं लोक सांगत राहतात। आणि इथं येणारे जे भाविक आहेत ते खूप दूरदूरपर्यंत येतात। विदर्भातील अष्टविनायकापैकी एक मूर्ती म्हणून इथं मानलेली आहे आणि जे येणारे इथं भाविक आहेत त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। आणि इथं भंडारा शहरातले खूपसे लोक जे भाविक आहेत ते येऊन आपले दर्शन घेत राहतात। आता हा 7 दिवसाचा जो पर्व सुरू आहे याच्यातही ते उपस्थित राहून आपला गणेशजीचा आशीर्वाद घेत असतात।